नीमा वुमेन्स फोरम की ओर से अथर्व कॉलोनी में गणेश उत्सव के निमित्त भव्य रोग निदान शिविर का आयोजन किया गया और शिविर में तकरीबन 200 नागरिकों ने अपने शरीर की जांच की और इस शिविर को लगभग 10 से अधिक विशेषज्ञ डॉक्टरों ने अपनी सेवा दी, जिसमें लिपिड प्रोफाइल, फास्टिंग ब्लड शुगर टेस्ट और बोन डेंसिटोमेट्री एकदम निःशुल्क की गई। और इस शिविर में अध्यक्ष के रूप में चंद्रपुर के सुप्रसिद्ध हृदय रोग विशेषज्ञ डॉक्टर अशोक वासलवार मौजूद थे और उन्होंने उपस्थितों को मार्गदर्शन करते हुए कहा कि किस प्रकार से एक इंसान ने अपनी जीवन शैली रखना चाहिए जिससे वह अनेक रोगों से दूर रह सके। इस मौके पर मंच पर डॉक्टर प्रदीप वर्गने, हृदय रोग विशेषज्ञ डॉक्टर कुणाल कापर्तिवार, ENT स्पेशलिस्ट डॉक्टर सौरभ राजूकर, पल्मोनोलॉजिस्ट डॉक्टर राम भरत, बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर अनु बांगड़े, स्त्री रोग विशेषज्ञ डॉक्टर अभय राठौड़, बाल रोग विशेषज्ञ डॉक्टर प्रशांत गजभिये, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिखा गोयर, डेंटिस्ट आदि उपस्थित थे। और प्रकल्प निर्देशक के रूप में नीमा वुमेन्स फोरम चंद्रपुर की अध्यक्ष डॉक्टर सिमला गाजरलावार के साथ श्री मयूर चने थे। डॉक्टर रूपाली उत्तरवार सचिव नीमा, डॉक्टर मनीषा गूगल आयुर्वेद विशेषज्ञ, शीतल कापर्तिवार पंचकर्म विशेषज्ञ, साक्षी कड़स्कर, इन सभी ने रुग्णों की सेवा के द्वारा गणेश भगवान के प्रति अपना भक्तिभाव अर्पण किया। इसके अलावा अन्य डॉक्टरों ने भी उपस्थितों को मार्गदर्शन किया। इस शिविर में विविध जांच के लिए रितेश उर्कुड़े, मनोज उर्कुड़े, रोहित वराड़े, प्रवीण वाड़के, अंजलि मैम, प्रणय रंगारी उपस्थित थे। वहीं अथर्व गणेश मंडल के अध्यक्ष कृष्णकांत पोद्दार, सदस्य प्रदीप एलुरवार, बंडूभाई वासेकर, अमजद खान तथा अन्य सदस्यों ने भी इस शिविर को सफल बनाने में काफ़ी परिश्रम लिया और इस शिविर का हर तरफ से अभिनंदन किया जा रहा है। वहीं शिविर के दौरान डॉक्टर शिमला गाजरलावार ने चंद्रपुर जिले के विशेषज्ञ डॉक्टर अशोक वासलवार से जब बातचीत की तो उन्होंने इस संबंध में विस्तारपूर्वक जानकारी देते हुए गणेश मंडल की भी सराहना की कि जिस प्रकार से उन्होंने यहाँ पर गणेश भगवान की मूर्ति को स्थापित किया है। तो सुनिए इस मौके पर उन्होंने क्या कहा। अशोक वासलवार सर हे अथर्व कॉलनीशी आपलं मनोगत व्यक्त करण्याची त्यांना विनंती करते। अथर्व गणेश मंडळाला मी आज इथे भेट दिली आहे। इथे खूप चांगल्या गोष्टी या गणेश मंडळाने अवलंब केलेले आहेत। एक तर गणपतीचा हा जो उत्सव आहे हा एक धार्मिक उत्सव आहे आणि या ठिकाणी धर्म हा खूप चांगल्या पद्धतीने कुठल्याही जाती धर्माचा विरोध न करता किंवा एक चांगलं वातावरण निर्मिती व्हावी म्हणून या ठिकाणी अथर्व गणेश मंडळाचे जेवढे काही कार्यकारी मंडळ आहे, सन्माननीय सदस्य आहेत, त्यांनी खूप वेळ घेऊन कित्येक वर्षापासून या ठिकाणी गणेश मंडळाची स्थापना करतात। त्यांना यावेळेला पर्यावरण पुरस्कार 25,000चा महानगरपालिकेकडून पण मिळालेला आहे। आणि माझ्या पाठीमागे जी मोठी गणेशाची मूर्ती आहे ती मूर्ती ही पर्यावरणपूरक आहे। पाठीमागं त्या ठिकाणी निसर्गाचा जो देखावा निर्माण केलेला आहे तो नॅचरल पद्धतीने केलेला आहे। त्यामध्ये कुठे आर्टिफिशियल वस्तू निर्माण म्हणजे दाखवल्या गेलेला नाही आहे। निसर्गाचं पूर्ण प्रतिबिंब पाठीमागं उभारलेलं आहे। सोबतच या ठिकाणी समाज उद्बोधक अशा बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत। गांधीजींनी सांगितलं जसं की बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो, त्याची पण या ठिकाणी म्हणजे प्रतिकृती या ठिकाणी इथल्या समाज मंडळाने खूप चांगल्या पद्धतीने राबवलेली आहे। आणि या ठिकाणी मला येताना नेहमी आनंद होतो की या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वाद, कुठल्याही प्रकारचा हेवादावा, कुठल्याही प्रकारची कॉम्पिटिशन अशी भेदभाव करणारी कोणती गोष्ट नाही। सगळे एका कुटुंबाप्रमाणे या ठिकाणचे अथर्व कॉलनीतली मंडळी या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहतात। दुसरं, या ठिकाणी पर्यावरणपूरकसाठी एक इमेज या ठिकाणी दाखवलेली आहे जी या ठिकाणी सुका कचरा, गीला कचरा याची कशी विल्हेवाट लावायची आणि या ठिकाणी जे काही प्लॅस्टिक आहे, डिस्पोजेबल प्लॅस्टिक आहे, त्याचं अत्यंत चांगल्या पद्धतीने निराकरण करून त्याच्यापासून किती चांगल्या गोष्टी निर्माण करता येतील। आता या ठिकाणी ज्या काकू वगैरे बसलेले आहेत या ठिकाणी ते सगळं प्लॅस्टिकपासून डॉक्टर कालीवाचा प्रोजेक्टपासून निर्माण केलेला आहे। तर आपल्याला प्लॅस्टिक असं पडलेलं दिसतं, पण या ठिकाणी या सर्व लोकांनी इतक्या चांगल्या पद्धतीने हा प्रकल्प राबवलेला आहे की या ठिकाणी प्लॅस्टिकचा कुठला पण दिसत नाही। आणि समाज प्रबोधनाचं काम हे नेहमी करण्यात जातं। या ठिकाणी या पिशव्या तयार केलेल्या आहेत
या संकल्प संस्थेच्या माध्यमातून ज्या गरजू महिला आहेत त्यांच्याकडनं करून घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने प्लास्टिकचा वापर नाही केलेला आहे. चिरकाट टिकणाऱ्या अशा बॅग्स आहेत. तर अशा पद्धतीने आणि नेहमी हा दुसरं सांगण्यात राहून गेलं, आरोग्यविषयक जागृती या ठिकाणी खूप आहे. आम्ही दरवर्षी आयएमएचे डॉक्टर्स या ठिकाणी येतो, त्यामध्ये मी पण नेहमी येतो आणि